रसिको नमस्कार. दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्यशाळेतून अभिनयाचं सुवर्ण पदक आणि भारत पुरस्कार मिळवणारे, ब्रिटिश काउन्सिलची शिष्यवृत्ती घेऊन युरोपात जाऊन युरोपियन राष्ट्रातील रंगभूमीचा अभ्यास करणारे जवळजवळ 2 वर्ष, त्याचप्रमाणे ज्यांच्या हाताखाली आपल्या देशामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये देखील असंख्य रंगकर्मी आणि चित्रकर्मी तयार झालेले आहेत, असे या रंगभूमीच्या क्षेत्रातील एक द्रोणाचार्य ज्यांना असं म्हणता येईल, ते कमलाकर सोनटक्के यांना आपण आज कोर्ट मार्शल मध्ये आमंत्रित केलेलं आहे. सोनटक्केजी, कोर्ट मार्शल मध्ये आपलं स्वागत. धन्यवाद. कमलाकरजी, तुमची आतापर्यंतची आम्ही जेव्हा कारकीर्द पाहतो त्यामध्ये मी तुम्हाला आता द्रोणाचार्य अशा करता म्हटलं की तुमच्या हाताखाली असंख्य विद्यार्थी तुम्ही तयार केलेले आहेत. म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वाचा जो आत्मा आहे तो म्हणजे मातीच्या गोळ्याला आकार देणं, त्याला अभिनयाचं शिक्षण देणं असं आहे. पण नंतरची तुमची कारकीर्द आम्ही जेव्हा पाहतो ती बरीचशी प्रशासकीय अशा स्वरूपाची कारकीर्द झालेली दिसते. तुम्हाला असं वाटत नाही का की तुमच्या स्वतःमधल्या एका नाट्य शिक्षकावर तुम्ही अन्याय केलेला आहे? मला असं वाटतं, अपेक्षा जिथं असतात तिथंच कुठेतरी न्याय आणि अन्याय हे 2 प्रश्न संभवतात. हा माझा योग आहे की राष्ट्रीय नाट्य विद्यालय, ज्याचा आपण अतिशय गौरवानं उल्लेख केला, त्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयामध्ये मी स्वतः माझा शिक्षक होतो. आणि 3ऱ्या वर्षाच्या माझ्या बहिस्थ परीक्षांसाठी अलकाजी, डॉक्टर नारायण मेनन, कपिला वात्सायन यांच्यासोबत माझी परीक्षा मीच घेतली. तिथला स्टाफवर येणारा पहिला विद्यार्थी पुन्हा मीच. परंतु कुठंतरी असं मला जाणवलं की हे शिक्षणाचं आणि प्रशिक्षणाचं लोण जे आहे ते केवळ एका राष्ट्रीय नाट्य विद्यालयापर्यंत मर्यादित न राहता का याचा प्रचार आणि प्रसार हा बाहेरच्या प्रांतात सुद्धा होऊ नये. आणि म्हणून मला मोह झाला तो दिल्ली सोडून मुंबईत येण्याचा. मुंबईमध्ये मी 3 वर्ष प्रशिक्षण केलं. त्या काळानंतर मला ब्रिटिश काउन्सिलची शिष्यवृत्ती मिळाली. तिथं प्रशिक्षण न घेता मी निर्मितीमध्ये एक निरीक्षक म्हणून असा भाग घेतला. त्यात स्टोक ऑन ट्रेंट, नॅशनल थिएटर, स्ट्रॅटफोर्ड अपॉन थिएटर आणि त्या ठिकाणी लॉरेन्स ओलिव्हेपासून तो पीटर ओटूलपर्यंत यांच्यासोबत राहण्याचा, चर्चा करण्याचा योग आणि तो अनुभव मला आला. त्यानंतर मराठवाडा विद्यापीठामध्ये प्रथमतः पुन्हा औपचारिक अशा प्रकारचं नाट्याचं प्रशिक्षण देणारं पीठ उभारलं गेलं आणि त्याची जबाबदारी माझ्यावर आली. तिथे मी 5 वर्ष काम केलं. परंतु प्रशिक्षण आणि प्रशासन याच्यामध्ये मी भेद मांडणारा नाही आहे. कारण उत्तम शिक्षक हा कधी एकांगी नुसता शिक्षक असत नाही. कारण नाट्याचं क्षेत्र, कलेचं क्षेत्र, चित्रपटाचं क्षेत्र याच्यामध्ये या ज्या सीमारेषा असतात त्या अतिशय धूसर असतात. कारण कलात्मक निर्णय केव्हा प्रशासकीय निर्णय होऊ शकतील हे आपल्याला ठरवता येत नाही. आणि म्हणून राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचा अनुभव, मराठवाडा विद्यापीठाचा अनुभव, त्यानंतर इंडियन नॅशनल थिएटरचा अनुभव, यातून जाता केव्हा मी प्रशासनामध्ये महाराष्ट्राच्या गेलो हे मलाही कळलं नाही. पण जसं आपण म्हणतो की पुलंचे जे चितळे मास्तर होते तसे चितळे मास्तर देखील आपल्या समाजात पाहिजेत. तर तशा तऱ्हेनं काही चांगले रंगकर्मी घडवण्याचं एक सद्भाग्य तुम्हाला मिळालेलं असताना देखील तुम्ही ते टाळून प्रशासनाकडे गेलात असं आम्हाला वाटतं. ते कदाचित झालं असेल, परंतु त्यामध्ये उद्देश मात्र फार वेगळ्या प्रकारचे होते. की एका शिक्षकाचा अनुभव जर आपल्याला विस्तारित करून त्याची अकादमी काढता आली आणि मुंबईसारख्या शहरामध्ये ती केवळ भाषीय न राहता, मराठीपुरती मर्यादित न राहता महाराष्ट्र शासनाची अकादमी जर बहुभाषीय होऊ शकली, अशा प्रकारच्या कुठल्या तरी संकल्पना घेऊन प्रशासनामध्ये मी गेलो. काही योजना कार्यान्वित झाल्या, काही योजना होऊ शकल्या नाहीत, परंतु त्याचं मूर्त स्वरूप मात्र पुढच्या काळामध्ये कुठेतरी कला प्रशासनामध्ये मला अनुभवायला मिळालं. किंग लिअर, गोदान, तुघलक यासारख्या नाटकातून तुम्ही तुमच्या प्रशिक्षणाच्या काळामध्ये राष्ट्रीय नाट्यशाळेमध्ये कामं केलीत आणि त्याबद्दल अनेक सन्मान मिळवलेत. अभिनयाचं सुवर्ण पदक मिळवलं, भारत पुरस्कार मिळवला. आणि इतकं असूनही
नसिरुद्दीन शहा किंवा ओम पुरी यांच्यासारखे कमलाकर सोनटक्के हे देखील नाव आम्हाला ऐकायला आवडलं असतं कलावंतांच्या या संपूर्ण चमूमध्ये. पण ते आमचं दुर्भाग्य असं म्हणावं लागेल, कारण तुम्ही पुन्हा मी मागाशी प्रश्न विचारला तोच की तुमच्या कलावंतावर देखील तुम्ही अन्याय केलेला आहे असं आम्हाला वाटतं. कदाचित तो अन्याय झाला असण्याची शक्यता आहे. कारण कलेच्या क्षेत्रामध्ये नट आणि दिग्दर्शक म्हणून जर मी पुढं मार्गक्रमण केलं असतं तर कदाचित नसीर किंवा ओम यांच्याप्रमाणे नसलं तरी एक वेगळं अशा प्रकारचं विश्व निश्चित निर्माण होऊ शकलं असतं. परंतु माझ्या व्यक्तिगत भूमिका बघण्याची जी आहे ती कुठेतरी त्याच्या पलीकडची आहे आणि त्याला कारण कदाचित माझे जे संस्कार आहेत, ग्रामीण संस्कार ते असावेत किंवा औरंगाबाद सारख्या मागास भागातनं येण्याचे संस्कार असावेत की जी संधी मला माझ्या काळामध्ये मिळाली नाही. औपचारिक अशा प्रकारच्या व्यासपीठांची ती संधी मला प्रशासनातून इतरांना देता येईल का आणि केवळ नाट्य या माध्यमापुरतीच का? मग ती लोकनाट्य आहे, लोककला प्रकार आहे, आदिम कला प्रकार आहे, आदिवासी कला प्रकार आहे, अभिजात नृत्य आणि संगीताचे प्रकार आहे. याच्यासाठी तरुणांना वाव देणाऱ्या आणि ज्यांना ख्यातनाम म्हणता येईल त्यांच्या अनुभवाचा लाभ घेता येणाऱ्या योजना जर मी राबवू शकलो तर एकापेक्षा प्रत्येक दालनामध्ये 25-25 कलावंतांना ती संधी जर उपलब्ध करून देता येत असेल तर मला असं वाटतं की व्यक्तिगत या लाभाची, व्यक्तिगत या वलयाची जर काही थोडीशी मुरड घालून त्याचा संकोच करावा लागला तरी तो करणं आवश्यक आहे. मुरड घालण्यामागं त्यातली अनिश्चितता आहे त्यांच्या मनामध्ये जरा अशी एक डोकावत होती म्हणून तुम्ही त्याच्याकडे गेला नाहीत? नाही असं वाटत नाही. कारण विद्यापीठामधला म्हणजे जी माझी जबाबदारी होती तिथं मी प्रोफेसर होतो अतिशय तरुण वयामध्ये. त्यानंतर इंडियन नॅशनल थिएटरमध्ये सुद्धा फार सन्मानानं मला बोलावलं गेलं होतं. परंतु केवळ त्या क्षेत्राची साशंकता नसावी असं मला वाटतं आणि व्यवसायाची तर निश्चितच नाही. कारण महाराष्ट्राची व्यावसायिक रंगभूमी किंवा अनुषंगिक अशा प्रकारचं कार्य यांनी सुद्धा अनेक माझी मित्रमंडळी, आपली मित्रमंडळी स्थिरावलेली आहे. त्यामुळे तो भाग अनिश्चितीचा नसावा आणि जर केवळ शाश्वती आणि निश्चिती याचाच जर वेध घ्यायचं मनामध्ये असतं तर मग या जबाबदाऱ्या एकापाठ एक सोडून मी दुसरी मैदानं, दुसऱ्या प्रकारची आव्हानं कदाचित स्वीकारलीच नसती. प्रशासनात देखील तुमचा जरा एक शोमन असा लोक उल्लेख करत असतात. त्यातली जी एक प्रशासनातली जी एक अधिकाराचं जे त्यामुळे येणारी जी एक शोमनशिप असते त्याचा तुम्हाला मोह पडला का? कदाचित असू शकेल. परंतु जर ती वृत्ती असेल तर ती वृत्ती मला असं वाटतं कुठंतरी सर्वोत्तम जे आहे प्रशासनामधलं जे मी माझे गुरु इब्राहिम अलकाजी यांच्याकडनं घेतलं होतं की हवं ते तुम्ही करा, हव्या त्या प्रमाणावरचं करा, परंतु त्यांनी लोकांचे डोळे दिपले जातील अशा प्रकारचं काहीतरी द्या. आणि म्हणून कदाचित ती वृत्ती आली असेल तर ती उत्तमाचा शोध घेण्याच्या एका भावनेतनं आली असेल. कारण ज्या ज्या ठिकाणी मी जबाबदाऱ्या स्वीकारल्या ते विभाग हे माझ्या येण्यापूर्वी लोकांना फारसे माहिती नसायचे असे लोक म्हणायचे. परंतु तिथं गेल्यानंतर सर्वसामान्याला सुद्धा त्याची जाणीव झाली. आणि यात मला असं वाटतं कुठंतरी असं असेल की एक पुढाकार घेण्याची वृत्ती जी प्रशासनात असत नाही, सरकारी नोकरीत असत नाही, ती वृत्तीमध्ये होती, बाणावली होती. आणि त्यामुळं केवळ त्या विभागाचं काम ही मर्यादा न राहता अगदी मेघडंबरीचं उद्घाटन करण्यासाठी राष्ट्रपती येतात, त्याच्यासाठी नेपथ्य कसं असावं, व्यासपीठ कसं उभारलं जावं ते सोनटक्क्यांवरच सोपवा हे माझ्यावर येतं कारण परत्वे. आणि तो विश्वास संपादन करण्यासाठी सांस्कृतिक विभागाचा तो कुणी आहे किंवा नाही हे न राहता उत्तर त्यातनं मिळू शकेल, ती जबाबदारी पार पाडली जाऊ शकेल हा विश्वासाचा भाग कुठेतरी. सोनटक्केजी, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक म्हणून तुम्ही 2 वर्ष काम केलं. पण एकूण आता सांस्कृतिक कार्य संचालनालय की सांस्कृतिक खातं जे महाराष्ट्राचं आहे त्याच्याविषयी बहुतेकांच्या मनामध्ये ही भावना अशी आहे की संस्कृतीचं जतन किंवा संस्कृतीचा काही वेगळा आविष्कार याच्यापेक्षा देखील त्यांचा महोत्सव भरवण्याकडे कल आहे. आता साधी एक गोष्ट घ्या की आपल्या ज्या महाराष्ट्रातल्या विविध लोककलांचे आविष्कार आपल्याला सापडतात
त्याचा काहीतरी एक चांगला रंगमंची आविष्कार की जो एक प्रकारे केवळ देशातच नव्हे तर एक वैश्विक रूपाचा आविष्कार, अशा तऱ्हेचे प्रयत्न करताना आपलं सांस्कृतिक खातं अजिबात आढळत नाही. एक प्रकारे निष्क्रिय असं खातं आहे असं लोकांना असं वाटतं. तर त्यात काय चुकलं त्यांचं? मला काय वाटतं की कला प्रशासन हे प्रशासनाचा भाग म्हणून यशस्वीरित्या त्याला पुढे नेणं हे फार अवघड आहे, अशी माझी स्वतःची भूमिका आहे. कारण प्रशासनाचे स्वतःचे काही नीती नियम असतात, काही बंधनं असतात आणि कला ही प्रतिदिनी नवी असते आणि नव्यानं सामोरे गेलात तरच तुम्हाला त्याच्यामधनं नव्या दिशा, नवे परिमाण, नवे परिणाम हे दिसू शकतात. आणि म्हणून कुठंतरी आपण म्हणालात तसं महत्वाकांक्षी आयोजनाकडे कल हा कमी दिसून येतो. उत्सव, महोत्सव, प्रतिवर्षाचे, प्रति महिन्याचे, प्रति कलेचे, असं कुठेतरी त्याच त्या परिघामध्ये राहण्याची वृत्ती ही पण मग हे अयोग्य नाही का? नाही. काही गोष्टींमध्ये मला असं वाटतं निरंतरता असणं आवश्यक असतं. कारण नाट्य स्पर्धा जरी त्याच असल्या तरी स्पर्धेमध्ये येणारी नाटकं, स्पर्धेमध्ये येणारे कलावंत, स्पर्धेमध्ये येणारा प्रेक्षक वर्ग हा प्रतिवर्षी नवा असतो. तद्वतच कुठल्या कार्यशाळा असू देत, दीर्घकालीन असू देत किंवा अल्पकालीन असू देत, त्याच्यामधला शिकवणारा एखाद्या वेळेस तोच वर्ग असेल, परंतु शिकणारा नवा वर्ग असतो. त्यामुळं ज्या नव्या पिढीला काही द्यायचं झालं तर तुम्हाला तर मग मला असं वाटतं निरंतरता ही आवश्यकच आहे. नाही, पण मी असं म्हणतोय की या चित्रपट महोत्सव म्हणा की याच्यामध्ये किंवा चित्रपटाला एक आर्थिक सहाय्य म्हणा, त्यामध्ये पुष्कळसा पैसा हा एखादा खिरापत अशा रूपाने वाटला जातोय की काय, असं सर्वसामान्यांना वाटतंय. आणि म्हणून मग असं वाटतंय की वर एवी तेवी मराठी चित्रपटांची अवस्था अत्यंत वाईटच आहे. फारसे चित्रपट निघतही नाहीत किंवा त्याचा जो एक प्रोडक्शन व्हॅल्यूज आहेत त्याही नसतात. तर मग मराठी रंगभूमी जी आपण म्हणतो चांगली आहे त्याच्याकरता जास्त मदत देणं किंवा राज्यनाट्य स्पर्धेतले जे कलावंत आहेत त्यांना एकत्र घेऊन काहीतरी व्यावसायिक नाटक करणं, अशा तऱ्हेचे प्रयोग करताना सांस्कृतिक खातं का दिसत नाही? ज्या अनुदानांचा, चित्रपट अनुदानांचा उल्लेख आपण केलात, हे गेल्या 5-1 वर्षांपासून सुरू झालेलं आहे. आणि या योजनेबद्दल वेगवेगळ्या प्रकारची मतभिन्नता आपल्याला दिसून येते. व्यक्तिशः माझं सुद्धा याबद्दलचं मत नितांत वेगळं आहे. आणि जर अशा प्रकारची योजना चित्रपटांसाठी राबवायचीच झाली शासनाला, महाराष्ट्र शासनाला, तर त्याचे निकष वेगळे असायला हवेत. संस्थेला निर्मितीसाठी अनुदान न देता काही चांगल्या संहिता गोळा करून त्याचं परिनिरीक्षण करून प्रतिवर्षाला 5 का 10 नव्हे 15 चित्रपटांना मला असं वाटतं निर्मिती सहाय्य NFDC सारखं द्यायला काहीच हरकत नाही. पण तसं होताना दिसत कर्ज रूपानं नाही. ते संपूर्ण अनुदान अनुदान असायला हरकत नाही. कारण त्याचं फलित जे आहे ते चांगल्या चित्रपटांद्वारे मिळू शकेल. परंतु याची तुलना मराठी नाटकाबद्दल करायची झाली की ज्या नाटकामुळं आणि ज्या नाट्य स्पर्धांमुळं महाराष्ट्राचं नाव आणि लौकिक हा सर्वदूर पसरलेला आहे. आणि माझ्या मते राज्याच्या या नाट्य स्पर्धा ह्या भारतात एकमेव आहेत अशातला भाग नाही, जगातल्या एकमेव आहे. पण अलीकडच्या काळामध्ये यातले जे कलावंत जे आहेत ते पुन्हा हाऊस म्हणून आपापल्या गावात पुन्हा जाऊन आपापल्या कामाला लागतात. पण त्यांना एकत्र घेऊन एखादं नाटक करायला काय हरकत आहे? करायला काहीच हरकत नाहीये. व्यावसायिक नाटक. महाराष्ट्राची कला अकादमी उभी राहिल्यानंतर मग ती वास्तू उभी राहते की राहत नाही याबद्दलचा माझा आग्रह नाहीये. परंतु वेगवेगळे उपक्रम या अकादमीने जे घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये उत्तम दिग्दर्शकांना, मग ते स्थानिक असतील, महाराष्ट्रातले असतील, परप्रांतातले असतील, परदेशातले सुद्धा असतील, अशा दिग्दर्शकांना बोलावून त्यांच्याकडनं अभिजात आणि नव्या कलाकृती निर्माण करून घेणं, यामुळं फार वेगळ्या प्रकारचं दालन मराठी रंगभूमीचं निर्माण होऊ शकतं. पण असं काही करावं असं वाटत नाही, ज्याला आपण एक इच्छाशक्ती म्हणतो. ती इच्छाशक्ती नाही याचा अर्थ आपली एकूण राजकीय नेत्यांची केवळ त्यांची सत्ता, खुर्ची याच्या मागे एकूण सांस्कृतिक दिवाळखोरी आहे म्हणायचं की काय? नाही, दिवाळखोरी अशातला भाग नाहीये. परंतु अग्रक्रम कुठेतरी मला असं वाटतं योग्य रीतीनं आखले गेलेले नाहीये. आणि अशा प्रकारच्या साहसी उपक्रमांचा जेव्हा आपण उल्लेख करतो तर मला अतिशय गौरवानं मध्य प्रदेशाच्या अकादमीचा, लोककला अकादमी आणि त्याचबरोबर भारत भवनचा उल्लेख करावा असा वाटतो की साहित्याच्या दालनापासून नाट्याच्या दालनापर्यंत आणि आदिवासी कलांपासून तो अभिजात कलांपर्यंत
खऱ्या अर्थानं सर्वदूर जाणारे अशा प्रकारचे जे उपक्रम आहेत ती संस्था राबवते. तसे उपक्रम इथं राबवायला काहीच हरकत नाहीये. तशा प्रकारची तज्ज्ञ मंडळी महाराष्ट्रात अधिक आहेत, ज्यांचा लाभ आपल्याला घेता येईल, घ्यायला हवा. प्रश्न कुठेतरी मला असं वाटतं की एका बाजूला राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि दुसऱ्या बाजूला कलावंतांचा जो एक प्रभाव असायला हवा शासनावर आणि प्रशासनावर, आणि तो आवश्यक आहे. कारण म्हणजे कलावंतांचा एक प्रकारे आवाज, ज्याला कलावंतांच्या मताचा रेटा हा असायलाच हवा, पण तो दिसत नाही. त्याचं कारण मला असं वाटतं की प्रत्येक जण, क्षमा करा, हा आपापल्या जागी विखुरलेला, कुठेतरी आपल्याच वर्तुळामध्ये आणि आपल्याला मिळणाऱ्या पैशात आणि मानसन्मानात गुंतलाय. मानसन्मान, आपलं कार्य सुद्धा, की आपल्याला माहिती असेल की जेवढे राष्ट्रीय स्तरावरचे नाट्य महोत्सव भारतामध्ये होतात, कलकत्त्यात होतात, दिल्लीत होतात, त्यामध्ये व्यावसायिक नाटकं मराठीतली ही अभावानच जाताना दिसतात. आणि त्याच्यामध्ये अर्थकारण आहे, कारण ही सगळी मंडळी आपल्याप्रमाणेच माझी मित्रमंडळी आहेत. तर जेव्हा अशा प्रकारची शिफारस करण्याचा योग येतो तेव्हा 6 दिवस खर्ची घालून केवळ 2 प्रयोग करणं हे व्यावसायिक संस्थांना परवडणारी बाब नाहीये. परंतु त्यामधनं आपलं बरंच काहीतरी हित हे कुठेतरी मला असं वाटतं गेल्यासारखं होतं, की आमच्या प्रतिभेचा, आमच्या कलावंतांचा जो एक ठसा म्हणता येईल तो राष्ट्रीय स्तरावर उठताना दिसत नाही. सोनटक्केजी, मी आत्ताच म्हटलं की आपल्या राज्यामध्ये अशा तऱ्हेचं काहीतरी एक कलावंत घडवणारं केंद्र करावं असं जे बहुतेकांना वाटत असेल, तसं तुम्हाला वाटत नाही असं तुम्ही म्हणालात, की तसं कोणी शासनाने ती जबाबदारी काही घेण्याची आवश्यकता नाही, असं तुमचं मत आहे? नाही नाही, असं मुळीच नाही. कारण जेव्हा म्हणजे एखादी संस्था उभारणं की ज्याच्यातून कलावंत घडवता येतील. नाही, 2 वर्षांच्या काळामध्ये जेव्हा मी संचालक होतो त्याचा उल्लेख करायला हरकत नाही, त्यावेळेस महाराष्ट्राची कला अकादमी असावी अशा प्रकारचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे केल्यानंतर केंद्र शासनाकडनं सुद्धा त्याला आर्थिक बळ आणि योजनेमध्ये ते कार्यक्रम घेतले गेले होते. उलट पक्षी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कला संकुल असावं, प्रत्येक कला प्रकारासाठी एक वेगळं प्रशिक्षणाचं आणि संशोधनाचं दालन असावं, आणि आपली संपूर्ण जो पंचवार्षिक योजनेचा आराखडा होता तो आदर्श आराखडा म्हणून त्याचं कौतुक दिल्लीला सुद्धा प्लॅनिंग कमिशननी केलं होतं. पण मग तसं होत का नाही? कारण तुम्ही, मला वाटतं, संचालक होतात त्याला बरीच वर्ष, 17-18 वर्ष झाली. हो, पण तरी देखील अजून 18 वर्षात देखील हे घडलेलं नाही, याचं कारण काय? पुन्हा तेच, मग मला असं वाटतं की राजकीय लोकांची एक त्याच्याविषयीचा औदासीन्य, हा, की ते केलं किंवा न केलं त्यामुळं फारसा फरक पडेल की नाही याबद्दल त्यांना निश्चिंती आहे. पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटच्या लोकांनी मुंबईमध्ये काही एकत्र येऊन तिथले कोर्सेस वगैरे, ऍक्टिंगचे कोर्सेस बंद केल्यामुळे इथं काहीतरी संस्था सुरू करायची असं म्हटलं. मग आमच्या मनात साहजिकच असा प्रश्न येतो की आपल्या महाराष्ट्रातले जेव्हा सांस्कृतिक विषय, हा सांस्कृतिक विषयाचा आपण विचार करत असतो, तेव्हा कमलाकर सोनटक्के हे नाव आमच्या समोर अग्रक्रमाने येतं. तुमच्यासारख्या द्रोणाचार्यांनी यामध्ये पुढाकार घेऊन अशा तऱ्हेचं केंद्र का सुरू करू नये? अगदी योग्य आहे. आणि मला असं वाटतं की जर या क्षेत्राची जर हानी होत असेल तर त्याला जबाबदार इतरांपेक्षा मला असं वाटतं आमच्यासारखीच मंडळी आहेत. तीच कुठंतरी कमी पडतात. कारण जर आम्ही पंजाब पासून तो केरळापर्यंत अकादमीज उभ्या करू शकतो तर आपल्या स्वतःच्या राज्यात त्या का होऊ शकत नाही? गोव्यासारख्या राज्यात होतात. पण तिथं पुन्हा एक प्रश्न मला असं वाटतं थोडासा त्याचा पुनर्विचार करणं आवश्यक आहे की फिल्म इन्स्टिट्यूट मधली सुभाष घई आणि अन्य मंडळी ज्यांचा आता विचार चाललेला आहे की आपण आता या क्षेत्रासाठी प्रशिक्षणासाठी चित्रपटाच्या काही करावं, ही मंडळी कालही होती, परवाही होती. आज त्यांना उपरती झाली अशातला भाग मी म्हणणार नाही, परंतु कुठंतरी ही खंत जी आहे ती त्यांची जशी आहे तशी या क्षेत्रातल्या लोकांची सुद्धा आहे. फक्त कार्यान्वित होण्यासाठी काही अहंकार बाजूला ठेवावे लागतील आणि त्यात कदाचित आमचेही ठेवावे लागतील, आणि काही पावलं शासनाला सुद्धा खाली उतरावं लागेल. ती भूमिका कोणीतरी आता मला वाटतं जबाबदारी घेण्याची गरज आहे. मी आत्ताच जे म्हटलं की तुम्ही बोललात की राजकीय औदासीन्य किंवा राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असं तुम्हाला खूप आढळतं.
वस्तुतः तुमची आम्ही कारकीर्द पाहतो तेव्हा शरद पवार किंवा सुरेश कलमाडी यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून तुम्ही कामं केलेली आहेत किंवा त्यांनी तुमच्या कामाचं खूप कौतुक केलेलं आहे असं आम्हाला दिसतं. तेव्हा ही राजकीय नेत्यांशी एवढी जवळीक असून देखील त्यांच्यातलं हे औदासिन्य घालवण्याचं काम तुम्ही का केलेलं नाहीये? कदाचित तो स्वभावदोष म्हणून तुमच्या कोर्ट मार्शलमध्ये हं, त्याचा पत्कर करायला मला मुळीच संकोच वाटणार नाही. हं, कारण दिलेल्या जबाबदारीचं सोनं करणं ही माझी जबाबदारी. हं, कशासाठी तरी कुणाच्या पाठी लागणं, क्षमा करा, आतापर्यंत ते करावं मला लागलेलं नाही. हं, आणि फार कमी लोकांना माहिती आहे की दिल्लीच्या सांस्कृतिक विभागाचा सल्लागार मी अनेक वर्ष, अगदी आत्ता पण आहे. हं. तेवढंच नव्हे तर डिफेन्स मिनिस्ट्रीच्या सेरेमोनियल सेलचा 11 वर्ष मी सदस्य आहे. आणि राज्यकर्ते आजचे आणि राज्यकर्ते कालचे यांचे सुद्धा व्यक्तिगत संबंध आहेत. पण मग त्यांच्या मागं एक व्यापक हित, एक जनहित किंवा तुमचे सर्व शिष्य परिवार किंवा जे उत्सुक आहेत त्यांना इथं या मेनस्ट्रीम मध्ये आणण्यासाठी असं थोडं मागं लागण्यामध्ये थोडा काय हरकत काय? कदाचित हे थोडंसं ज्याला आयोजकाच्या भूमिकेतून, ज्याला राजकीय भूमिकेतून स्वतःकडे बघणं, हं, तसं बघायचा योग प्रदीपजी आला नाही. हं. अगदी महाविद्यालयात असताना सुद्धा इलेक्शन नावाच्या प्रकारापासून स्वतःला जाणीवपूर्वक दूर ठेवलं गेलं. हं. तुमच्यासारखे परप्रांतातले अनेक मित्र म्हणतात की आप तो मतलब सांसद होने के लायक है, फिर आप होते क्यों नहीं है. ते असलं तरी पण आता कुठेतरी असं जाणवायला लागलेलं आहे. आणि जाणवण्याचं कारण असं की ज्या प्रांतांना, ज्या प्रदेशांना अशा उपक्रमांची गरज नाहीये, तिथं असे उपक्रम सुरू झाल्यामुळं त्याची फलितं आज दिसायला लागलेली आहे. आणि आज मुंबई विद्यापीठाचा सुद्धा औपचारिक अशा प्रकारचा नाट्य प्रभाग सुरू झालेला नाही. त्या समित्यांवर माझ्यासारखी माणसं असून सुद्धा. तर मला असं मग वाटतं तुम्ही असं म्हणताय या निमित्तानं कोर्ट की हा- मार्शलच्या निमित्तानं की तसा तुम्ही आता रेटा लावाल जरा थोडं मनाला हो, मुरड घालून? आणि थोडंसं म्हणजे पराभवाचं म्हणजे पातक स्वतःकडे घेऊन सुद्धा तुमच्या समोर हे मान्य करायला हरकत नाही हं, की अहंकाराला मुरड घालावी लागली तरी मी आणि माझ्यासारखे अन्य जे आहेत हितचिंतक त्यांना घेऊन असेल त्या प्रशासनाकडे, असेल त्या म्हणजे राज्याच्या सुद्धा किंवा स्थानिक सुद्धा आणि केंद्राकडे, आणि केंद्र शासनाची अशा योजनांना मदत करण्याची हार्दिक हार्दिक अशा प्रकारची तयारी आहे. कारण UGCचा सदस्य राहिल्यानंतर महाराष्ट्रातल्या विद्यापीठांना अग्रक्रमानं मदत देण्याचं मान्य झालेलं आहे. तुमच्या आवाजावर मी बेहद्द खुश आहोत. अरे तुम्हाला जेव्हा जेव्हा आम्ही सभा समारंभातून ऐकतो तेव्हा आम्हाला त्यांनी अत्यंत आनंद होतो. माझा प्रश्न असा आहे की तुमच्या या आवाजावर तुमच्या कारकिर्दीमध्ये म्हणजे तुमच्या तरुणपणी बरेचसे लोक दिवाने झालेले असणार, विशेषतः दिवाण्या पण जास्त असणार. तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे. हां, महाविद्यालयीन कार्यकाळ, त्यानंतर राष्ट्रीय नाट्य विद्यालय आणि तिथं सर्व राष्ट्रातनं आलेल्या हं, मुली, हं, तद्वतच परदेशामध्ये ज्यांची ओळख झाली, हं. त्या सर्वांच्या बाजी कुठेतरी कोणी मारली मग? तर त्यांच्या मोहात न पडता हां. योग वेगळा होता. हां, माझ्या सुविद्य पत्नी श्रीमती कांचन सोनटक्के या पार्वती कुमारांच्या भरतनाट्यमच्या विद्यार्थिनी आहेत, शिष्य आहेत. हं. आणि योगायोगानं त्या अमृत नाट्य भारतीच्या माझ्याही विद्यार्थिनी आहेत. बरं. आणि त्यांचं काही काम आता सध्या करतायत काय ते? तुम्ही जो माझ्यावर आरोप केला, मला असं वाटतं त्यातून मुक्तता देण्याचं फार मोठं काम त्या करतायत. हां, अपंगांच्या क्षेत्रामध्ये हां, प्रशिक्षणाचं आणि व्यक्तिमत्व विकासाचं काम आपल्या संस्थेद्वारे, नाट्यशालेद्वारे त्या करतायत. आणि भारतभर त्यांच्या कामाचा गौरवानं उल्लेख केला जातो. ती अग्रणी संस्था म्हणून मानली जाते. रसिक हो, आज या कोर्ट मार्शलच्या निमित्तानं कमलाकर सोनटक्के आपल्या इथं आले आणि त्यांनी आपल्याला आश्वासनही दिलं की महाराष्ट्रातली सांस्कृतिक मरगळ दूर करण्यासाठी राजकीय नेतृत्वाच्या पाठीमागे जो रेटा लावायचा असतो ते रेटा लावण्याचं काम त्यांनी करण्याचं मनावर घेतलेलं आहे. येणारा काळच ठरविल की ते म्हणतायत ते कितपत योग्य आहे आणि अर्थातच तुम्हाला ते दिसेलही. तेव्हा सोनटक्केजी, कोर्ट मार्शलमध्ये आल्याबद्दल आपले आभार. धन्यवाद.